नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उज्ज्वल कोर पाटील आपलं ध्यास अकॅडमी सातारा या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, आज रोजी जो पुण्याचा पेपर झालाय तो पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर. यामधील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या घटकांवरील सर्व प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बघाल, पहिला प्रश्न काय होता. गटात न बसणारी आकृती ओळखा. आपल्याला 4 आकृत्या दिल्या आहेत आणि यापैकी एक आकृती जी असणार आहे ही गटात न बसणारी असणार आहे. त्याला नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतंय की येथे हे जे बाण दिलेले आहेत 1, 2 आणि 3 याच्या दोन्ही बाजूंना टोकं आहेत आणि इकडे जर बघितलं तर या 3 बाणांपैकी फक्त एका बाजूला टोक आहे तर एका बाजूला टोक नाहीये. सेम कंडिशन तिसऱ्या आकृतीसाठी, येथे टोक आहे, येथे दिलेलं नाहीये, येथे आहे परंतु येथे दिलेलं नाहीये आणि म्हणून पर्याय क्रमांक ए ही गटात न बसणारी आकृती असणार आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं मित्रांनो. येथे बघाल, समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या. मी उदाहरण घेतोय, मी 2 अधिक 4, 2 आणि 4 या दोन्ही समसंख्या यांची बेरीज देखील 6 ही एक समसंख्याच असते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे हे बरोबर आलेलं आहे. त्यानंतर विषम संख्या अधिक विषम संख्या, 3 अधिक 5 घेतला असता उत्तर येतंय 8 आणि 8 ही देखील एक समसंख्या आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. समसंख्या गुणिले समसंख्या, समसंख्या 2 गुणिले 4 घेतला असता 2 चोक 8 उत्तर आलं आणि ती सुद्धा एक समसंख्या झालेली आहे. त्यामुळे तिसरं विधानही इथे बरोबर आहे. येथे जर आपण बघितलं तर विषम गुणिले विषम संख्या, 3 गुणिले 5 घेतला असता दोन्ही विषम संख्यांचा गुणाकार जर घेतला तर 3 5 15, 15 ही एक विषम संख्या आहे मित्रांनो. परंतु पर्यायात दिलेला आहे इथे समसंख्या आणि म्हणून चौथं वाक्य जे आहे हे या उदाहरणात चुकीचं वाक्य असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे डी. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. गोडला तिखट म्हटले, गोडला तिखट म्हटले, कडूला तुरट म्हटले तर साखरेची चव काय असते. बघा मित्रांनो, पहिली स्टेप, साखरेची खरी चव. साखर कशी असते मित्रांनो, गोड असते. तर आपण बघणार आहोत गोडाला काय म्हटलेले आहे. गोडाला काय म्हटले मित्रांनो, तिखट म्हटलेले. याचाच अर्थ याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. गोडाला तिखट म्हटले, साखर गोड असते, गोडाला काय, गोडाला तिखट म्हटले आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. पृथ्वी चंद्र तर शनी बरोबर काय. बघा, पृथ्वीचा उपग्रह, पृथ्वीचा चंद्र, तसा शनीचा काय, तर शनीचा आहे टायटन आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक सी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल. या पद्धतीची प्रश्न सोडवत असताना पहिली स्टेप, सोंड असणारा प्राणी कोणता, तर सोंड असणारा प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे हत्ती. आणि दुसरी स्टेप काय मित्रांनो, हत्तीला काय म्हटले आहे, हत्तीला काय म्हटले आहे, हत्तीला वाघ म्हटले आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, वाघ. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. राम व्यक्ती, राम हा जर स्टार्टिंग पॉइंट असेल तर दक्षिणेकडे, दक्षिण म्हणजे कुठली, खालची दिशा. बघाल, तुम्ही प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवत असतात तेव्हा उत्तर जर वर म्हणत असाल तर ही पूर्व, पश्चिम आणि खालची दक्षिण येणार आहे. राम दक्षिणेकडे 15 किलोमीटर अंतर गेलाय. आकृती ही नेहमी प्रमाणशीर असली पाहिजे. मी या अंतराला 15 किलोमीटर म्हणतोय. यानंतर तो पूर्वेकडे वळून, पूर्व दिशा म्हणजे या दिशेला वळाला की त्याला मित्रांनो तो पुन्हा 10 किलोमीटर आलाय. आता पुन्हा तो कुठे वळालाय, उत्तरेकडे म्हणजे वर जाणार आहे. ते अंतर किती गेलाय, तो 5 किलोमीटर गेलाय. हे अंतर तो आलाय 5 किलोमीटर. आता राम येथे उभा आहे. त्यानंतर तो पुन्हा पश्चिम दिशेला चालत गेला. पश्चिम दिशेला म्हणजे कुठे मित्रांनो, ही आहे पश्चिम दिशा. या दिशेला तो 10 किलोमीटर चालत आलाय. याचाच अर्थ हे 10 आणि हे 10 वर असणार आहे. आता तो येथे येऊन पोहोचला आहे. तर प्रश्न विचारला, राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. राम घरापासून दक्षिण दिशेला आहे. या 15तून हे 5 किलोमीटर अंतर जर मी वजा केलं तर उर्वरित अंतर असणार आहे 10 किलोमीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे राम घरापासून दक्षिणेला 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर आता असणार आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघा, आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे ही तारीख होती. तर पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल. मला आज रोजी सांगितलंय मित्रांनो की आज रोजी कोणता वार आहे, शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यात म्हणजे हा आठवडा सोडून त्याच्या मागचा आठवडा जो होता त्या
मागच्या आठवड्यातील मंगळवारी किती तारीख होती? 25 तारीख होती. हा मंगळवार म्हणलो मी मागच्या आठवड्यातील, त्याला 25 मे हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. 25 मे ही तारीख होती. मे महिना किती दिवसांचा असतो मित्रांनो? तो असतो 31 दिवसांचा. जर 25 तारखेला 25 मे ला मंगळवार होता तर पुढील मंगळवार जो असणार तो किती तारखेला असेल? तर 25 सोडल्यानंतर पुढे अजून 6 दिवस अधिक 1 तारीख, थोडक्यात पुढच्या 1 तारखेला, थोडक्यात 1 जूनला मित्रांनो असणार आहे मंगळवार. आता त्यानंतर पुढे शुक्रवार म्हटल्यानंतर मध्ये बुधवार आणि गुरुवार. सो ही येणारे 2 तारीख, ही 3 तारीख येणार आहे. थोडक्यात आज रोजी किती तारीख असेल मित्रांनो? 4 जून तारीख असेल. आता जर आज शुक्रवार होता तर पुढील आठवड्यातील शुक्रवारी कोणती तारीख येईल? शुक्रवार टू शुक्रवार किती दिवस अडवणार आहेत मित्रांनो? 7 दिवस अडवणार आहे. म्हणून 4 जून अधिक 7 जून जर म्हटलं तर पुढच्या शुक्रवारी येणारी तारीख जी असणार आहे ती असणार आहे 11 जून. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, घनाकृती ठोकळ्याच्या मांडणीवरून 1च्या विरुद्ध कोणता अंक असेल? अतिशय सुंदर प्रश्न आहे. हे सोडवण्याची ट्रिक काय मित्रांनो? तर बघा, एक अंक कोणता होता? घनाकृती ठोकळ्याच्या मांडणीवरून 1च्या विरुद्ध अंक कोणता? बघा, हा जर 1 अंक असेल तर याच्या लगतच्या बाजू कोणत्या आहेत ते मी पहिल्यांदा बघणार आहे. याला लागून असणारी बाजू 2 आणि किती होती मित्रांनो? 3 होती. शेजारच्या ठोकळ्यात जर आपण बघितलंय तर इथे सुद्धा 2 आणि 3 हे अंक आपल्याला दिसतात. जर 2 आणि 3 ला लागून असणारी एक बाजू 1 होती आणि 2 आणि 3 ला लागून असणारी इकडची लगतची बाजू जर 5 होती तर याचा अर्थ आहे 1च्या विरुद्ध अंक कोणता असेल? तर तो असणार आहे 5 अंक. या प्रश्नाचं उत्तर येत आहे बी. घनाकृतीची रचना जर आपण व्यवस्थित अभ्यासली तर आपल्या लक्षात हे लगेच येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. जर 7 अधिक 7 30 असेल तर 5 अधिक 5 किती येणार आहे? बघा मित्रांनो, 7 अधिक 7, मी हा 7 अधिक 7 घेतला, याची बेरीज आली आहे 14, गुणिले 2 घेतला असता उत्तर आलंय 28. त्यात जर 2 मिसळले तर उत्तर येत आहे 30. आणि याच पद्धतीनं हा जर 5 अधिक 5 असेल तर 5 आणि 5 येतोय 10, त्याची दुप्पट घेतली 10 दुने 20, अधिक 2 घेतला तर उत्तर येणार आहे 22. येथे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक बी 22 हे उत्तर येणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, 36 बरोबर 12 तर 45 बरोबर किती? येथे जर आपण बघितलं मित्रांनो तर हा होता 36 भागिले 3 घेतला असता उत्तर आलंय 12. आता 45 भागिले जर मी 3 घेतला तर याचं उत्तर येणार आहे 15. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर ठरतंय. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा, विलयन बरोबर जर द्रव्य असेल तर गोठण बरोबर काय येणार आहे? विलयन म्हणजे काय मित्रांनो? बघाल, तर विलयन म्हणजे विलेय अधिक विलायक. थोडक्यात साखर आणि पाणी जर मिक्स केलं तर जे द्रव तयार होणार आहे त्याला म्हणणार आहेत आपण विलयन. आणि विलयन हे द्रव अवस्थेत जर असेल तर गोठण हे जे आहे, हे गोठण जे आहे हे कोणत्या अवस्थेत असणार आहे? घन अवस्थेत असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर ठरतंय. बघा, इथे फसवण्यासाठी बर्फ देखील दिलेला आहे. गोठण म्हणजे पाणी गोठल्यानंतर बर्फ तयार होतो हे आहे, हे योग्य आहे, परंतु येथे आपल्याला पदार्थ विचारलेला नाही, आपल्याला काय विचारलेलं आहे? अवस्था. विलयन हे द्रव्य अवस्थेत असतं तर गोठण हे घन अवस्थेमध्ये असणार आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघाल, न्याय बरोबर जर न्यायाधीश आहे तर औषध बरोबर काय येणार आहे? न्यायाधीश आपल्याला काय देत असतो मित्रांनो? न्याय देत असतो. आपल्याला औषध कोण देतं? तर औषध आपल्याला डॉक्टर देत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. येथे फसवण्यासाठी आपल्याला वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजे MR, पण MRचं काम औषध देणं नसून औषधांची विक्री करणं. तो डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांना औषधाविषयी माहिती सांगतो, मी या कंपनीकडनं आलेलो आहे, ही औषधं या आजारासाठी आहेत, परंतु औषध कोणतं द्यावं हे मात्र डॉक्टर ठरवत असतात. आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. विधाने दिलेली आहेत मित्रांनो इथे आपल्याला. काही फलंदाज गोलंदाज नसतात, काही फलंदाजी गोलंदाज नसतात. थोडक्यात जर आकृती काढली आपण तर हे जर फलंदाज असतील आणि हे जर गोलंदाज असतील तर बघा, काही फलंदाज गोलंदाज नसतात. हे फलंदाज जे ते गोलंदाज येणार नाहीये. राकेश हा फलंदाज आहे, परंतु तो कुठे आहे? तो येथे आहे की येथे आहे हे निश्चित माहित नाहीये आपल्याला. राकेश फलंदाज आहे. ही दोन्ही विधाने जर आपण सत्य मांडली तर निश्चितपणे कोणतं विधान सत्य असणार आहे? बघा, राकेश विषयी आपल्याला दिलं होतं की फलंदाज आहे. यावरून जर आपण म्हटलो की राकेश हा गोलंदाज नाही
तर राकेश इथे आहे की इथे आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये, त्यामुळे राकेश हा गोलंदाज नाही हे उत्तर आपण जर काढलं तर ते मान्य नसणार आहे. बघा, काही फलंदाज गोलंदाज नाहीयेत, काही फलंदाज गोलंदाज नाहीयेत हे मात्र निश्चित आहे. याचाच अर्थ काही फलंदाज हे काय आहेत, गोलंदाज आहेत. हे उत्तर इथे जास्त योग्य ठरतं आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा, इथे आपल्याला मालिका दिलेली आहे, अक्षरांची आणि अंकांची एकत्र केलेली मालिका. सुंदर प्रश्न आहे. बघा, हा सी नंतर येतो तुमचा CDE, डी सोडल्यावर ई, एफ सोडून काय आलाय जी, एच सोडून काय आलाय तुमचा आय, आणि म्हणून आय नंतर हा जे जर सोडला मी तर पुढे येणारे लेटर असणार आहे मित्रांनो के. आता के येथे, येथे आणि येथे 3 ठिकाणी दिलेला आहे. हा पर्याय उत्तरात येणार नाही. आता बघूयात आपण 3 आणि 5 संबंध. 3 आणि 5 संबंध होता 2चा. यातील फरक जर बघितला तर तो आहे 3चा. यातील फरक मात्र 5चा आलेला आहे. 2, 3 नंतर 4 यायला हवा होता. म्हणजे 4 येत नाहीये तर काय करता येईल आपल्याला, तर आपल्याला इथे प्रश्न चुकलाय का हे कन्क्लुजन लगेच करायचं नाहीये. 2 आणि 3 आणि 5कडे बघितलं असता मला लक्षात येतं की 2, 3, 5 या क्रमवार मूळ संख्या आहेत आणि म्हणून 5 नंतर येणारी पुढची मूळ संख्या जी असणार आहे ती असणार आहे 7 आणि म्हणून 13 मध्ये 7 मिळवलं असता उत्तर येणार आहे 20. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 15वा प्रश्न. टीचर बरोबर जर हा शब्दगट दिलेला आहे तर डॉक्टर बरोबर कुठला गट येणार आहे. सुंदर प्रश्न आहे. येथे सुरुवात जी आहे, बऱ्याचदा विद्यार्थी आपण टी पासून एस चा संबंध शोधतो, ई पासून डी चा शोधतो. या 2 अक्षरांसाठी हा संबंध येथे लागू होतोय, परंतु पुन्हा एचा आणि आयचा संबंध काय असेल, जेव्हा ए आणि आयचा संबंध आपल्याला शोधता येत नाहीये. येथे बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर ए आणि आय जे आहेत हे स्वर आहेत, परंतु हा संबंध येथे लागत नाहीये. येथे सुरुवात जी झालेली आहे ती पहिल्या अक्षराची आणि शेवटच्या अक्षराची झाली. जर तुम्ही बघितलं तर टी आणि यू, हा टी आणि यू पुढे गेलेला आहे, +1 पुढे गेलेला आहे. त्यानंतर ई आणि डी जर बघितला तर ई नंतर डी म्हटल्यावर मागे मायनस झालेला आहे. त्यानंतर बघितला आपण ए आणि बी जर बघितला तर तो पुन्हा +1 झालेला आहे आणि पुढे सी आणि बी जर बघितला पुन्हा तर तो येतोय मित्रांनो -1. या हिशोबाने +1 -1 +1 -1, पण पहिल्याचा जो संबंध आहे तो शेवटच्याशी आणि म्हणून डीच्या जर मी पुढे गेलो, D+1 जर म्हटलो तर ई यायला हवा, परंतु येथे 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 किंवा येथे ई दिलेला नाहीये. म्हणून हा +1 न घेता जर मी -1 घेतला तर डीच्या मागे एक अक्षर काय येणार आहे मित्रांनो, सी येणार आहे आणि म्हणून सगळ्यात शेवटी सी. त्यानंतर मात्र ओच्या पुढील लेटर काय आलं मित्रांनो, पी आलेला आहे. त्यामुळे सी आणि पी असणारा पर्याय कोणता, तर सी आणि पी असणारा पर्याय हा देखील आहे आणि हा देखील आहे. यानंतर आपण बघणार आहोत पुढे सीच्या काय जाणार आहे मित्रांनो, पुन्हा मागे जाणार आहे. -1 म्हटलं तर इथे येणार आहे बी. पुन्हा टी साठी मात्र पुढे येणार आहोत आपण, हा येणार आहे यू. उत्तरामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे. येथे पर्याय क्रमांक बी जर बघितला तर CPBU, येथे CPB मात्र एन आहे, म्हणून उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतो मित्रांनो 16वा प्रश्न. बघा, बी जर 9शी संबंधित आहे तर एच चा संबंध खालीलपैकी कोणत्या संख्येशी असेल असं विचारलं आपल्याला. बीचा नंबर 2 आहे आणि जर आपण 9कडे बघितलं मित्रांनो तर लक्षात येतंय आपल्याला की 9 म्हणजे हा झाला 2 आणि हा 9 म्हणजे झाला 3चा वर्ग. आणि एच जर आपण बघितला तर एच चा नंबर किती होता मित्रांनो, 8 आणि म्हणून 8च्या पुढील असणारा अंक 9 त्याचा वर्ग घेतला असता उत्तर येणार आहे 81. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरतंय. यानंतर बघतो मित्रांनो पुढचा प्रश्न. बघाल, येथे लयबद्ध मालिका दिलेली आपल्याला. लयबद्ध मालिका सोडत असताना मित्रांनो लक्षात यायला हवं आपल्याला की जेथे सर्वात जास्त अक्षर एकवटलेली असतात तेथून आपल्याला लयबद्ध घटक जो आहे हा निवडता येणार आहे. मी जर येथे बघितलं तर येथे होता हा बी, ए, बी आणि ए. यात जर आपण बघितलं तर बी नंतर ए आणि ए नंतर लगेच बी आलाय. थोडक्यात हा ग्रुप ए बी किंवा बी ए असं आपण घेऊ शकतोय. मी इथे जर ए बी ग्रुप घेतला तर सुरुवात जर मी ए न केली तर हा ए बी, ए बी, ए नंतर हा बी, ए नंतर पुन्हा हा बी, ए नंतर पुन्हा हा बी आणि हा ए बी. ए नंतर बी जो आलाय तो 3 वेळा आला मित्रांनो. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरतंय. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघा, इथे आपल्याला अंकांची एक मालिका दिलेली आहे. अंकांच्या मालिकेमध्ये आपण जर बघितलं तर 5 नंतर 9, 15, 23, 33 अंक जी आहेत या संख्या ज्या आहेत या वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून मी पहिल्यांदा यातील फरक लक्षात घेईन.
5 अधिक 4 घेतला असता 9, 9 अधिक 6 घेतला असता 15, अधिक 8 घेतला असता 23, अधिक 10 घेतला असता 33 आणि म्हणून पुढचा अंक जो येणार आहे तो अधिक 12 केला असता. 33 अधिक 12 बरोबर उत्तर येणार आहे 45. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं मित्रांनो. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा 12चा संबंध 30 शी जो असणार आहे तोच आपल्याला ओळखायचा 42चा पुढील अंकाशी. प्रश्न सुंदर आहे. जर आपण याची व्यवस्थित मांडणी केली तर हा 12चा संबंध जो 30 शी होता तोच आपल्याला ओळखायचा होता 42चा पुढील कोणत्या अंकाशी असेल. 12ची मांडणी जर आपण केली तर 3 गुणिले 4 3 चौक 12, यानंतर हा येते 5 गुणिले 6 5 सक 30, 3 4 5 6, हा 6 गुणिले 7 होता 6 7 42 आणि म्हणून पुढचे अंक येणार आहेत 8 गुणिले 9, 8 9 72 हे येणार या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. बघा यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द जर या पद्धतीने लिहिला असेल तर त्या भाषेत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल. सांकेतिक लिपीचा हा प्रश्न आहे. आणि बघा प्रश्न सोडत असताना मी सर्वप्रथम या अक्षर गटातील पहिल्या शब्दाचा आणि या अक्षर गटातील पहिल्या शब्दाचा विचार करणार आहे. बघा एसचा आणि टीचा संबंध काय आहे तर एसच्या पुढील अक्षर काय आलं मित्रांनो टी, त्यानंतर ईच्या पुढील अक्षर काय आलं मित्रांनो एफ आलेला आहे. त्याच पद्धतीने एनच्या पुढे काय येतोय तुमचा ओ आणि डीच्या पुढे काय आलाय मित्रांनो ई आलेला आहे. याच पद्धतीनं जर आपण गोल्ड या शब्दासाठी अक्षर गट शोधणार असू तर जीच्या पुढे येणारं अक्षर जे असणार आहे ते असणार आहे एच, ओच्या पुढे येतोय मित्रांनो पी, त्यानंतर एलच्या पुढे येतोय एम आणि डीच्या पुढे येणारं अक्षर असणार आहे ई आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ठरतंय HPME जे की दिलंय पर्याय क्रमांक सी मध्ये. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न. बघाल पुढील मालिका पूर्ण करा. मित्रांनो इथे आपल्याला मालिका दिलेली आहे ज्याच्यामध्ये अक्षरांची गट आहेत आणि काही संख्या देखील दिलेल्या आहेत. सर्वप्रथम मी अक्षर मालिकेचा विचार जर केला तर बघाल ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर पुढचं जे अक्षर येणार आहे ते असणार आहे डी. यानंतर बघतोय ई, ई आणि जी मध्ये मात्र आपण जर बघितलं तर ई आणि जी मध्ये हा ई आणि जी मध्ये एक अक्षर सोडले. थोडक्यात ई नंतर एफ सोडून जी, एच सोडून काय येणार आहे मित्रांनो आय आणि म्हणून जे सोडून पुढचं उत्तर जे येणार आहे ते काय येणार आहे के. माझी नजर नेहमी चारी ऑप्शन्सवर असते. ऑप्शन्सवर जर बघितलं तर मला दिसतंय की डी नंतर के हा फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये होता आणि म्हणून हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला हा स्मार्टनेस दाखवावा लागेल. बघूयात यातलं पुढचं उत्तर. एफ नंतर जर बघितलं तर जी सोडून एच, आय सोडून जे, नंतर के सोडून काय येणार आहे एल. बघा एल आलेला आहे आणि तुम्ही जर यातला फरक घेतला तर पुढची येणारी संख्या ही ऑब्व्हियसली किती असणार आहे 313 असणार आहे. उत्तर ठरतंय पर्याय क्रमांक 2. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न 22वा प्रश्न. अतिशय सुंदर प्रश्न आहे. या पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे यापूर्वी सुद्धा पोलीस भरतीला विचारले गेले होते. बघाल मागील काही पेपर जर बघितले तर रेषाखंडांवर आधारित प्रश्न होते जे की या घटकाशी संबंधित आहेत. या पद्धतीने तुम्हाला जर आकृती दिली असेल आपल्याला मोजायची आहे आकृतीतील कोणांची संख्या. तर प्रथम मी येथे नंबरिंग करून घेणार आहे 1 2 3 4 5 आणि 6. आता एकूण कोणांची संख्या किती तर या 1 ते 6 अंकांची बेरीज ही असणार आहे कोणांची संख्या. बघाल आणि हे काढण्यासाठी जर n ची किंमत 6 घेतली तर सूत्र होतं n इंटू n प्लस 1 छेदस्थानी किती घेतोय मित्रांनो 2 घेतोय. n ची किंमत 6 पुढे येतोय तुमचा 6 अधिक 1 7 छेदस्थानी 2 साइन 7 42 छेद 2 आलाय. उत्तर येणार आहे 21. येथे कोणांची संख्या जी असणार आहे ती असणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल 23वा प्रश्न. प्रश्न सुंदर आहे. बघाल अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात. मित्रांनो प्लॅटफॉर्म जो आहे तो 36 सेकंदात आणि प्लॅटफॉर्मवर उभा असलेला जो शुभम नावाचा व्यक्ती आहे याला ती किती सेकंदात ओलांडते 20 सेकंदात ओलांडते. आणि जर त्या रेल्वे गाडीचा वेग आपल्याला दिलेला आहे 54 किलोमीटर प्रति तास, 54 किलोमीटर 54 किलोमीटर प्रति तास प्रति हवर असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी किती असणार आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला किंवा उभ्या खांबाला क्रॉस करते तेव्हा ती स्वतः इतकंच अंतर पार करत असते आणि जेव्हा रेल्वे एखादा प्लॅटफॉर्म असेल किंवा पूल असेल किंवा बोगदा असेल त्याला जेव्हा ती पार करते तेव्हा ती प्लॅटफॉर्म अधिक स्वतःची लांबी एवढं अंतर पार करत असते. बघाल रेल्वेला प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 36 सेकंद लागली होती आणि व्यक्तीला पार करण्यासाठी मात्र 20 सेकंद लागली होती. थोडक्यात एक्स्ट्राची 36 वजा 20 घेतली असता ही 16 सेकंद जी होती मित्रांनो ती रेल्वेला तो प्लॅटफॉर्म पार करायला लागणार आहेत आणि म्हणून प्लॅटफॉर्मची लांबी शोधायची जर असेल मला तर बघा हा जो प्लॅटफॉर्म होता
याला किती लागतात? 16 सेकंद लागतात. बघा आता रेल्वेचा जो वेग होता तो होता 54 किलोमीटर पर आवर. थोडक्यात काय, एका तासात ती 54 किलोमीटर इतकं अंतर जात आहे. इथं किलोमीटर पर आवर दिलंय, मात्र विचारलंय कशात? सेकंदात. म्हणून प्रथम मी या किलोमीटर आवरला मीटर पर सेकंद मध्ये बदलून घेणार आहे. आणि म्हणून बघा मी लिहिताना कसं लिहितोय, एका तासामध्ये 3600 सेकंद होतात. म्हणून 3600 सेकंद, 3600 सेकंदांमध्ये जर 54 किलोमीटर, थोडक्यात 54,000 मीटर एवढं अंतर जात असेल गाडी, तर 16 सेकंदात ती गाडी किती अंतर पार करणार आहे? आणि म्हणून एक्स बरोबर आलाय 16 गुणिले 54,000, छेदस्थानी आलाय तुमचा हा 3600, यातील 2 शून्य गेली असता 18 दुने 36, 18 त्रिक 54, आलाय 0. त्यानंतर पुढे बे 1 बे, बे 8 16, 8 गुणिले 30 घेतला असता उत्तर येतं मित्रांनो 240. हा रेल्वे प्लॅटफॉर्म जो असणार आहे तो 240 मीटरचा असणार आहे. येणारं उत्तर जे असेल ते मीटर मध्ये असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. बघा 24वा प्रश्न. प्रश्न अतिशय सुंदर आहे. आपल्याला 6 गायी व 4 बैल यांची किंमत सारखीच येते ही माहिती दिली आहे. आणि पुन्हा 10 गायी आणि 12 बैल मिळून एकूण किंमत किती? 84,000 रुपये येते ही माहिती आपल्याला दिली आहे. तर त्या एका बैलाची किंमत आपल्याला विचारली आहे. प्रश्न 2 पद्धतीने सोडवता येईल. पहिली पद्धत तुलनात्मक पद्धत म्हणूयात. आपण याची तुलना करून हे गणित जे ते सोडू शकतो, किंवा यामध्ये तुम्ही इक्वेशन सुद्धा फॉर्म करू शकतात आणि इक्वेशन फॉर्म करून सुद्धा हे गणित तुम्हाला सोडवता येणार आहे. बघा सर्वप्रथम ज्या मेथडला कमी वेळ लागतो ती मी घेतोय, तुलनात्मक मेथड. जसं की 6 गायी, या 6 गायी ज्या आहेत मित्रांनो, याची किंमत जी होती ही 4 बैलांइतकी होती. याचाच अर्थ एका गायीची किंमत जी येणार आहे, एक गाय, त्या गायीची किंमत येणार आहे 4/6 बैलांइतकी. थोडक्यात 4/6 म्हणजेच 2/3 बैलांइतकी तिची किंमत येणार आहे. आता बघूया 10 गायी आणि 12 बैल मिळून किंमत किती होते? 84,000. म्हणून मी इथे इक्वेशन लिहितोय, 10 गायी अधिक किती? 12 बैल मिळून जर किंमत 84,000 होते, तर मी सर्वप्रथम या गायी ज्या होत्या यांना या किमतीला बैलांच्या किमतीत कन्वर्ट करून घेतोय. आणि म्हणून 10 गायींची किंमत किती? तर 10 गुणिले 2/3 बैलांइतकी तिची किंमत असणार आहे. अधिक हे झाले 12 बैल. यानंतर आलंय हे 84,000 रुपये. यानंतर गुणाकार घेतोय मित्रांनो, 10 दुने किती आलाय? हा 20/3 अधिक हे किती आलंय तुमचं? 12. एवढी या बैलांची, एवढे बैल जर असतील तर त्याची किंमत किती होती? 84,000 होती. आणि म्हणून एका बैलाची किंमत जर मला काढायची असेल तर काय करावं लागणार आहे? हा 84,000 गुणिले हा जो 20, बारत्रिक किती येतो मित्रांनो? 36, 36 अधिक 20 56, 56/3, 56/3 जो होता बघा हा येतोय 20/3 अधिक बारत्रिक किती आला मित्रांनो? 36/3. या पद्धतीनं दोघांची बेरीज घेतली असता हे उत्तर किती येणार आहे? 56/3 येणार आहे. 56/3 जो होता हा जेव्हा इकडे येईल तेव्हा तो होणार आहे 3/56. आणि मग येथे 28 दुने 56, 28 त्रिक 84, पुन्हा हे 3 शून्य, दोनाने भाग दिला असता उत्तर येणार आहे इथे 1500. 1500 गुणिले 3 घेतल्यावर उत्तर येणार आहे 4,500 रुपये. एका बैलाची किंमत किती आली मित्रांनो? 4,500 रुपये आलेली आहे. बघाल हेच गणित जर तुम्हाला सोडवायचं असेल दुसऱ्या पद्धतीनं, दुसरी पद्धत कुठली? तर समीकरण तयार करून. तर कसं सोडू शकतात? 6 गायी आणि 4 बैल यांची किंमत सारखीच होती. मी गायीची किंमत मानतोय, गाय मानतोय आपण X रुपयाला, आणि बैल जो होता त्याची किंमत मानतोय मी Y रुपयाला. बघा 6 गायी आणि 4 बैल, थोडक्यात 6x बरोबर किती येणार आहे? हा 4y. यावरून 6x वजा 4y बरोबर 0 हे एक इक्वेशन मिळतंय. यानंतर 10 गायी आणि 12 बैल मिळून किंमत 84,000 होते. म्हणून 10 गायी 10 गुणिले x येणार आहे अधिक हा 12y बरोबर येणार आहे 84,000. तुम्ही ही दोन इक्वेशन जर सॉल्व्ह केलीत, निश्चितच इक्वेशन सॉल्व्ह करताना थोडं जास्त वेळ लागणार आहे आपल्याला. म्हणून पहिली मेथड जी होती ही तुम्ही नीट व्यवस्थित समजावून घ्या. आणि हे इक्वेशन जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला बैलाची किंमत जी आहे ती 4,500 मिळणार आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न, 25वा प्रश्न मित्रांनो. येथे आपल्याला दोन संख्यांचा काय दिलेला आहे? गुणाकार दिलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार जर आपण घेतला तर 3, 8, 8, 9 गुणिले 305. पारंपरिक पद्धतीने गुणाकार घेणार आहे मी. 5 9 45, 7 4, 5 8 40 आणि 4 44, 7 4, 5 8 40 आणि 4 44, पुन्हा 7 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19. हा 0 शून्याने या 4 अंकांना गुणलं असता 0 0 0 4 वेळा. पुन्हा खाली हे 2 शून्य, 3 9 27, 7 2, 3 8 24 आणि 2 26, 7 2, 3 8 24 आणि 2 26, 7 पुन्हा 2, 3 त्रिक 9 आणि 2 किती आलाय? 11. हालाय तुमचा 5, हालाय 4, 4 अधिक 7 11 येतोय, ह्याच्याला 1, 9 अधिक 7 म्हटलं तर 16, ह्याच्याला 1, हा येतोय 8 आणि हा येतोय 11.
1180 145 पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न, 26वा प्रश्न बघा. एका पिशवीमध्ये 120 नाणी असून एकूण रुपये किती आहेत? 700 रुपये आहेत. थोडक्यात जेवढी नाणी आहेत त्यांची किंमत जर आपण घेतली तर रुपयांमध्ये ती येते 700 रुपये. तर त्या पिशवीमध्ये 10 रुपयांची आणि 5 रुपयांची काही नाणी आहेत. तर आपल्याला काढावयाची आहेत 5 रुपयाची नाणी किती. बघा मी मानून घेतोय की 5 रुपयांची जी नाणी होती त्यांची संख्या होती x आणि 10 रुपयांची संख्या जी आहे ती असणार आहे तुमची y. या प्रश्नाला आपण इक्वेशन फॉर्म मध्ये पण सोडू शकतो किंवा पर्याय कट पद्धतीने सुद्धा सोडू शकतो, जी की जास्त सोपी मेथड होणार आहे. सर्वप्रथम आपण ही मेथड बघूया. बघा 5x आणि 10 रुपयाची किती आहेत? y नाणी असतील तर नाणी होती 120 म्हणून x अधिक y जर आपण घेतलं तर एक इक्वेशन मिळालंय 120. इक्वेशन नंबर 1 नाव देतो याला मी. त्यानंतर रुपये जे होते 700 होते. 5 रुपयाची x नाणी म्हटल्यावर ते रुपये होणार आहे 5x. 10 रुपयाची y नाणी म्हटलं रुपये होणार आहे 10y. बरोबर हे किती येतं मित्रांनो? 700. इक्वेशन नंबर 2. मला 5 रुपयाची नाणी काढायची होती, थोडक्यात x ची किंमत काढायची होती, म्हणून या इक्वेशन सॉल्व्ह करताना y ज्या टर्म्स आहेत त्या मी कॅन्सल करणार आहे. y ची टर्म कॅन्सल करण्यासाठी जर इथे 10y होता तर इथे सुद्धा मी 10 ऍडजस्ट करणार आहे आणि म्हणून या इक्वेशनला मी गुणिले काय म्हणतोय 10 घेतोय. 10 ने या इक्वेशनला गुणला असता हा येणार आहे तुमचा 10x अधिक किती येणार आहे मित्रांनो 10y. त्यानंतर 10 गुणिले जर आपण 120 म्हटलं तर येतं हे 1200. आता या इक्वेशन मधून ही जी तिसरी इक्वेशन आलेली आहे यातून जर मी इक्वेशन नंबर 2 वजा केली 5x अधिक 10y बरोबर किती होती? ही 700 होती. ही जर वजा केली तर 10x वजा 5x उत्तर येणार आहे 5x. 10y वजा 10y उत्तर येणार आहे 0 बरोबर हे येणार आहे 500. आणि म्हणून x ची किंमत काढण्यासाठी या 5 ने जर इकडे भाग दिला तर 500 घेतला असता उत्तर येणार आहे 100. 5 रुपयांची नाणी किती होती मित्रांनो? ती होती 100 पर्याय क्रमांक बी. आणि जर 10 रुपयांची नाणी विचारली असती आपल्याला तर 120 मधून हे 100 जर आपण घालवले तर उरतायत 20 नाणी. 10 रुपयाची नाणी किती असणार आहेत? 20 असणार आहेत. बघा यासाठी दुसरी मेथड जी होती पर्याय कट मेथड ती काय होती ती बघून घेऊयात आपण. मी जर म्हटलो मी पर्याय क्रमांक ए किती दिला होता? 20. मी असं मानतोय इथे की 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या 5 रुपयांची नाणी किती होती मित्रांनो? समजा 20 होती. तर या 20 प्रमाणे 5 रुपयांची किती रुपये होणार आहेत? तर 5 गुणिले 20 नाणी म्हटली तर 100 रुपये होतात. अधिक आता 20 नाणी जर 5 रुपयांची तर यामध्ये 100 नाणी जी असणार आहे ती 10 रुपयांची असणार आहेत. 10 रुपयांची 100 नाणी जर म्हटलो तर उत्तर येत आहे 1000 आणि यांची बेरीज केली असता उत्तर येत आहे 1100 रुपये. मात्र रुपये जे होते ते किती होते? 700. त्यामुळे हा पर्याय योग्य नाही. बी पर्याय जर घेतला, जर मी म्हटलं 100 नाणी असतील तर 5 रुपयांची जर 100 नाणी असतील तर त्याची किंमत होणार आहे 5 गुणिले 100 बरोबर 500 रुपये. आता 100 नाणी जर वजा झाली तर 10 रुपयाची किती नाणी उरणार आहेत मित्रांनो? 10 रुपयाची उरणार आहेत 20 नाणी. त्यामुळे 10 गुणिले 20 म्हटलं असता 200 रुपये झालेत. त्यांची बेरीज घेतली असता उत्तर येत आहे 700 रुपये आणि आपल्याला अपेक्षित उत्तर होतं 700 रुपये. त्यामुळे पर्याय बी हा योग्य पर्याय ठरतोय. ही होती दुसरी मेथड. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघा सुंदर प्रश्न आहे मित्रांनो. बेसिक ज्याला माहिती आहे समसंख्या, पूर्ण संख्या, मूळ संख्याच्या व्याख्या ज्यांनी केलेल्या असतील त्यांना हा प्रश्न सोडवता येणार आहे. प्रश्न वाचूया. सर्वात लहान समसंख्या कोणती? समसंख्या विचारली आहे. हा एक सम मध्ये येत नाही, हा विषम मध्ये येतो, त्यामुळे हे उत्तर नसणार आहे त्याचं. बघूयात 4, 2 आणि 0 मध्ये. 4 आणि 2 जर आपण म्हटलं तर 2 लहान आहे, त्यामुळे हेही उत्तर येणार नाहीये. 2 आणि 0 मध्ये 0 जरी लहान असला तरी तो मात्र सम किंवा विषम संख्यांमध्ये येत नाही. त्यामुळे सर्वात लहान समसंख्या जर असेल तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतो मित्रांनो आपण पुढचा प्रश्न. बघाल खालीलपैकी मूळ संख्या कोणती? 1 ते 100 अंकांमधील मूळ संख्या ज्या विद्यार्थ्यांच्या पाठ आहेत यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी काही सेकंदाचा वेळ लागणार आहे. आणि जर नसतील तर काय करायचंय? बघा मूळ संख्या ज्या असतात, मूळ संख्यांचा अर्थ सर्वप्रथम जाणून घेऊया. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना केवळ स्वतः त्या संख्येने किंवा एकानेच भाग जातो, या व्यतिरिक्त इतर संख्यांनी भाग जात नाही. येथे जर आपण बघितलं तर 93 बाबत 9 अधिक 3 12 येतोय. 12ला जर 3 भाग जातो तर या संख्येला 3 भाग जाणार आहे. 3ची विभाज्यतेची कसोटी. 93ला 3 भाग जातोय त्यामुळे ही मूळ संख्या असू शकत नाही. 69ला सुद्धा 3 भाग जातोय कारण 9 आणि 6 15 येतोय. याच पद्धतीनं 33ला देखील 3 भाग जातोय, त्यामुळे या तीनही संख्या मूळ संख्यात येत नाही. उरलाय फक्त एकच पर्याय, पर्याय क्रमांक ए, आणि ही असणारे मूळ संख्या. जर मूळ संख्या 1 ते 100 मधील आपल्या पाठ असतील तर तुम्ही लगेचच सांगू शकता की 43 ही एक मूळ संख्या आहे. यानंतर बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न. बघाल 29वा प्रश्न आहे. भागाकारासंबंधी प्रश्न आहेत. आपल्याला व्यवहार्य पूर्णांक दिलेले आहेत. मांडणी करतोय मी. 6/30
भागिले 3/5 उत्तर किती येणार आहे? हा घेतलाय मी 6/30 भागिलेला मी बदलतोय गुणिले मध्ये 3/5 होणार आहे 5/3 3 1 3 3 2 6 5 1 5 5 7 30 पुन्हा 2 1 2 बेत्रिक 6 1 गुणिले 1 उत्तर आलंय 1 3 गुणिले 1 छेदस्थानी येणार आहे 3 उत्तर येणार आहे 1/3 पर्याय क्रमांक सी हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर। यानंतर बघतोय मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघाल 30वा प्रश्न। 30व्या प्रश्नामध्ये आपल्याला गुणाकार दिलेला आहे संख्यांचा गुणाकार मात्र संख्या ज्या दिल्या आहेत या अपूर्णांकातील दिलेल्या आहेत। सर्वप्रथम या संख्यांचा गुणाकार घेताना या चिन्हाला या पॉइंटला जर आपण विसरलो तर गुणाकारामध्ये येथे उरणार आहे 5 गुणिले पुढे येणार आहे पुन्हा 5 पुन्हा गुणिले इथे येणार आहे 5 तिघांचा गुणाकार घेतला असता उत्तर येत आहे 125 आणि आता आपल्याला द्यायचं आहे दशमलव चिन्ह। दशांश चिन्ह द्यायचंय। दशांश चिन्ह देत असताना आपण काय करतो तर हा 125 उत्तर आल्यानंतर घरांची संख्या मोजतोय। यामध्ये 1 2 3 एकूण या पूर्ण भागाकारात किती घर आहेत 1 2 आणि 3 म्हणून डावीकडे 3 घर 1 2 3 सोडलं असता इथे पॉइंट येणार आहे उत्तर येणार 0.125 पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर बघतोय मित्रांनो पुढचा प्रश्न बघाल 10 व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्ष आहे। दोन पद्धतीने याला सोडवता येईल। एक तर इक्वेशनची मांडणी करून त्याला थोडा जास्त वेळ लागेल जर सूत्रपाठ करता आलं इथं तर याचं उत्तर तुम्ही तोंडी काढू शकताय। 10 व्यक्तींचे सरासरी वय किती होते मित्रांनो 40 वर्ष होते। नवीन व्यक्ती आली थोडक्यात यामध्ये 11वी व्यक्ती आली आहे परंतु त्यामुळे झालं काय जी सरासरी होती 11 व्यक्तींची जी सरासरी होती ही एकानं कमी झाली आहे। पूर्वी सरासरी 40 होती आता एक व्यक्ती आल्यामुळे जर फरक एकाने कमी म्हणजे 39 नाही येत असेल तर हा जो फरक पडणार आहे हा फरक जर आपण काढू शकलो तर याचं उत्तर लगेच जमणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला प्रॉब्लेम समजावून सांगतोय इक्वेशन पद्धतीने म्हणजे इक्वेशनची मांडणी करून बघा सोल्युशन फॉर दिस 10 व्यक्तींचे एकूण वय काढतोय मी 10 व्यक्ती त्यांचे एकूण वय किती असणार आहे मित्रांनो तर 10 गुणिले त्यांची सरासरी होती 40 उत्तर येणार आहे 400 वर्षे। आता एक व्यक्ती ऍड झाल्यामुळे 10 अधिक 1 व्यक्ती किती झाल्यात एकूण 11 व्यक्ती झाल्यात आणि 11वी व्यक्ती आल्यामुळे त्यांची सरासरी जी होती मित्रांनो ती कितीने कमी झाली आहे 1 न कमी झाली आहे म्हटल्यावर 40 वजा 1 39 झाली आहे आणि म्हणून या व्यक्तींचं एकूण वय जर मला काढायचं असेल तर ते येणार आहे 11 व्यक्ती प्रमाणे सरासरी 39 11 9 99 चला 9 11 त्रिक 33 33 आणि 9 किती येणार आहे 42 थोडक्यात ही असणार आहे 11 व्यक्तींच्या वयाची बेरीज ही आहे 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज म्हणून 11वी जी व्यक्ती असणार आहे या 11व्या व्यक्तीचं वय किती असेल तर या 429 मधून हे 400 मी काय करतोय वजा करतोय थोडक्यात उत्तर येणार आहे 29 वर्षे। जी 11वी व्यक्ती होती तिचं वय असणार आहे 29 वर्षे। ही झाली इक्वेशनची मांडणी करून सोडवण्याची पद्धत। यात तुम्ही मित्रांनो सूत्राचाही वापर करू शकता। सूत्र कसं तर बघा 11वी व्यक्ती जी आलेली आहे 11वी व्यक्ती तिचं काय काढायचंय मला वय काढायचंय तर जी सरासरी होती आधीची ती घेतली मी 40 आणि यामधनं मला बघा आता नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी काय झालीये कमी झालीये म्हणजे वजाबाकी आली आणि म्हणून इथे 40 अधिक न घेता मी काय घेणार आहे हा वजा घेणार आहे। आता बघा सरासरी कितीने कमी झाली एकाप्रमाणे एकूण किती व्यक्तींची सरासरी कमी होते 11 व्यक्तींची त्यामुळे इथे घेणार आहे मी हा 11 गुणिले 1 थोडक्यात 40 वजा 11 1 11 40 मधून 11 गेले असता उत्तर येणार आहे 29 वर्षे। या पद्धतीनेही हा गणित तुम्ही सोडवू शकता। यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 32वा। प्रश्नामध्ये थोडी चूक आहे इथे 5 क्रमवार संख्या हवं होतं इथे शब्द होता क्रमवार। मित्रांनो प्रश्न बघाल 5 क्रमवार संख्या कोणत्या दिल्या आहेत 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काय दिली आहे 43 हा 43 अंक सुद्धा काय आहे विषमच आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती। सरासरीचा अभ्यास जर नीट केला असेल संख्या जर क्रमवार असतील तर मध्यभागी येणारी संख्या जी असते ती काय असते सरासरी असते। थोडक्यात या 5 संख्यांच्या मध्यभागी येणारी ही विषम संख्या बघाल संख्या देखील विषम होत्या आणि सरासरी देखील विषम होती याचाच अर्थ ही जी संख्या असणार आहे ही या 5 पैकीच असणार आहे आणि ती कुठे असणार आहे मित्रांनो मध्यभागी असणार आहे। याचा अर्थ इकडे दोन विषम संख्या 45 आणि इकडे येणारे 47 इकडे असणारे तुमचा 41 आणि 39। मला विचारलेली होती सर्वात मोठी संख्या सगळ्यात मोठी संख्या असणारे 47 याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक ए। यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न बघाल एकाचा घन अधिक दोनाचा घन अधिक तीनाचा घन 9 पर्यंतच्या घनांची आपल्याला काय काढायची आहे सरासरी काढायची आहे।
सरासरी काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या संख्यांची बेरीज घ्यावी लागेल आणि एकूण किती संख्या होते याला भाग द्यावा लागणार आहे. बघा, एकाचा घन मी मांडणी करतोय, एकाचा घन अधिक दोनाचा घन डॅश 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 नवाच्या घनापर्यंत बेरीज सांगितली आहे. इथं n ची किंमत किती आली आहे मित्रांनो? 9. एकूण संख्या आहेत 9. यांची घनांची बेरीज काढण्याचं सूत्र होतं n इंटू n प्लस 1. छेदस्थानी किती आलाय? हा 2. आणि येणाऱ्या उत्तराचा काय काढत असतो आपण? वर्ग काढत असतो. यांची किंमत 9. 9 गुणिले 9 अधिक 1 10 आलाय. छेदस्थानी आलाय हा 2. त्याचा घेणार आहेत आपण वर्ग. 2 ने भाग दिला असता हा आलाय 5. 9 5 45 चा आपण काय घेतोय? वर्ग. एकक स्थानी 5 असताना वर्ग काढण्याची मेथड आपल्याला माहिती आहे. 5चा वर्ग 25 येतोय. 4च्या पुढील क्रमवार संख्या होती 5. 4 5 20. थोडक्यात या 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या संख्यांच्या घनांची बेरीज किती येते मित्रांनो? 2025 येते. आता याची सरासरी जर मला काढायची असेल तर सरासरी बरोबर एकूण बेरीज 2025 ला एकूण संख्या किती होत्या मित्रांनो? 9. यानं भाग द्यावा लागणार आहे. 9 1 9. 9 2 18. यात 2 उरलाय 22 तयार झालाय. पुन्हा 9 2 18. यात 4 उरलेत. 9 5 45. सरासरी येणार आहे मित्रांनो 225. पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न, 34वा प्रश्न. शेकडेवारीशी संबंधित प्रश्न, भागाकार विचारलाय. सोपा प्रश्न आहे, बघूयात. 100 चे म्हटल्यावर काय होतं मित्रांनो? गुणिले 80%. 80% म्हणजे 80 छेद किती येणार आहे? हा 100 कंप्लीट भागिले 900 चे किती? 20%. 900 चे म्हणजे गुणिले 20% म्हटल्यावर 20 छेद 100. हा 100 हा 100 इथे कॅन्सल होतोय. यातले हे 2 शून्य यातले हे 2 शून्य जर आपण कॅन्सल केले तर वर येतोय तुमचा 80. छेदस्थानी येतोय हा तुमचा 9 2 18 180. पुन्हा 1 0 1 0 गेला असता 8 छेद 18 आलाय. 18 ने 8 ला पूर्ण भाग जातोय का? तर जात नाही. म्हणून येथे पॉइंट मांडल्यानंतर 8 वर काय येणार आहे? 0. आणि खरं तर मला उत्तर इथेच कळलंय, कारण जर आपण नजर तुमची ऑप्शन्सवर असेल तर 0 पॉइंट नंतर येणार जेही उत्तर असेल 0 हा प्रथम स्थानी फक्त कुठे होता? येथे होता. बाकी इतर ठिकाणी पूर्णांक आहे, 9 आहे, 6 आहे आणि 5 आहे. त्यामुळे याचं उत्तर 101% पर्याय क्रमांक 1च असणार आहे. बघूयात आपण. 18 ने 8 ला भाग जात नाही म्हणून 0 पॉइंट पुढे 80 आलाय. आता 18 1 18 18 चोक 72. पुन्हा 8 उरलेत. 8 वर पुन्हा 0 18 चोक 72. उत्तर आलंय 0.44. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. येथे तुम्ही स्मार्टनेस दाखवला पाहिजे मित्रांनो. आपल्याकडे जेवढी सेकंद आपल्याला वाचवता येतील तेवढी ती आपल्याला पुढे वापरता येणार आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 35वा आहे. एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो आहे. तर एकूण किती हस्तांदोलन होतील? प्रत्येक पेपरमध्ये जवळजवळ आतापर्यंतच्या पोलीस भरतीमधील सगळ्या पेपरमध्ये या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. फक्त माणसांची संख्या बदलली आहे. हस्तांदोलन जर आपल्याला काढावयाची असतील तर बघा, सोल्युशन फॉर दिस. एकूण हस्तांदोलने तर n जर दिली असतील व्यक्तींची संख्या तर त्याचं सूत्र होतं n गुणिले n वजा 1 छेदस्थानी 2. येथे n ची किंमत जर बघितली आपण तर एकूण 10 माणसं होती. हा येणारे 10 गुणिले 9 छेदस्थानी येणारे 2 बे 5 10 9 5 45. एकूण हस्तांदोलनाची संख्या असेल 45. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघणार आहोत पुढचा प्रश्न, 36वा प्रश्न. मी एका रांगेत उभा आहे. माझा क्रमांक दोन्ही टोकांकडून किती येतो? 6वा येतो. हा सुद्धा प्रश्न जर बघितला तर जवळजवळ प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 2024 ला जे पेपर झालेत त्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक पेपरमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला होता. तर रांगेत किती व्यक्ती उभे असतील? आपल्याला माहिती आहे दोन्ही टोकाकडून माझा नंबर कितवा येतोय? 6वा. मी जर 6व्या ठिकाणी उभा असेल तर याचा अर्थ माझ्या इकडे किती व्यक्ती आहेत? 5. आणि इकडे किती व्यक्ती आहेत? 5 आहेत. थोडक्यात 5 अधिक 5 10 व्यक्ती आणि मी स्वतः 1 जर घेतला तर रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती असतील मित्रांनो? 11. पर्याय क्रमांक बी. किंवा क्लुप्ती काय याची? जर सेम प्रश्न या पद्धतीनेच येत असेल तर नंबर कितवा आहे दोन्हीकडून ते घ्या. थोडक्यात नंबर होता 6वा. 6ची दुप्पट करा. 6 दुने आलाय तुमचा 12. त्यातून 1 वजा करा. उत्तर येणार आहे 11 व्यक्ती. पर्याय क्रमांक बी. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल, राजेंद्रच्या शाळेला 5 मे पासून सुट्टी लागली आहे. 5 मे पासून याचा अर्थ राजेंद्रची शाळा 4 मे पर्यंतच होती. 5 नंतर मात्र त्याला सुट्टी लागली आहे आणि 12 जूनला त्याची शाळा सुरू झाली. याचा अर्थ 12 जून रोजी राजेंद्र शाळेत होता. 11 जून पर्यंत त्याला सुट्ट्या होत्या. आणि म्हणून सुट्टीचे दिवस किती आहेत हे जर विचारलं असेल तर बघा, मे महिना. मे महिना जो असतो तो असतो 31 दिवसांचा मित्रांनो. किती दिवसांचा? 31 दिवसांचा.
आणि जून महिना जर म्हटलो आपण तर जून महिना किती मित्रांनो 30 दिवसांचा असतो. आता जर मे मधील एकूण किती 4च दिवस शाळा होती, याचा अर्थ 31 मधले 4 दिवस जर आपण वगळले तर 31 वजा 4 घेतला असता एकूण 27 दिवस मे मध्ये सुट्टी होती. आणि येथे जर म्हटलो आपण 12 जून तर 12 जून मध्ये जर म्हटलो आपण तर 11 दिवस, पहिले 11 दिवस फक्त शाळा होती. म्हणून येथे या जून महिन्यातील दिवस किती येतील तर ते 11 दिवस येतील. दोघांची बेरीज जर आपण घेतली तर 7 आणि 1 8, 2 अधिक 1 किती येतोय 3. राजेंद्रला 38 दिवस सुट्टी होती. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर बघतोय आपण पुढचा प्रश्न. 2 भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आजचं गुणोत्तर दिलंय, 3 किती आहे 4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होणार आहे 4 5 होणार आहे. तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय विचारले मित्रांनो. सर्वप्रथम मी आज रोजीची कंडिशन होती ती लिहितोय. आज रोजी जर म्हटलं आपण तर यांचं वयाचं गुणोत्तर जे होतं मित्रांनो ते होतं 3 4 आणि म्हणून त्यांची वय जर आपण अनुक्रमे घेतली तर ती वय येणार आहेत. लहानाचं वय येईल 3x आणि मोठ्याचं वय किती येणार आहे मित्रांनो 4x येणार आहे. आज रोजी हे गुणोत्तर, आज रोजी त्यांची ही वय आलेली आहे. 6 वर्षानंतर बघा 6 वर्षानंतर जर 6 वर्षानंतर विचार केला तर यांची जी वय असणार आहेत अनुक्रमे याचं वय 6 ने वाढेल. थोडक्यात 3x अधिक 6 येणार आहे. आणि मोठा भाऊ जो असणार आहे याचं वय किती येणार आहे मित्रांनो 4x अधिक 6 येणार आहे. आता 6 वर्षानंतर त्यांची वय ही असताना त्याचं गुणोत्तर किती होतं 4 5 होतं. आणि म्हणून इक्वेशन तयार करतोय मी इथे 3x अधिक 6 छेद 4x अधिक 6 बरोबर किती येणार आहे मित्रांनो 4/5 येणार आहे. आला 4/5. 5 ने जर तिरकस गुणाकार घेतला तर 5 त्रिक हा 15x अधिक 5 सक किती येणार आहे मित्रांनो 30 बरोबर. 4 ने याला गुणला असता 4 चौक किती येतोय हा 16x आणि 4 सक किती येतोय अधिक 24 येतोय. मी एक्सच्या सगळ्या टर्म एका बाजूला घेतोय. हा 15x हा 16x मधनं 15x जर वजा केला तर इकडे x येणार आहे. 30 मधनं हा 24 वजा केला तर उत्तर येणार आहे 6. x ची किंमत किती आली आहे 6. उत्तर मिळालेलं नाहीये आपल्याला. x ची किंमत 6 मिळाली आहे. यावरून मी मोठ्या भावाचं आजचं वय काढतोय. मोठा भाऊ जो असणार आहे त्याचं आजचं वय जे असणार आहे ते बघूयात आपण. मोठा भाऊ आज रोजी वय किती होतं त्याचं 4x. x ची किंमत टाकली मी त्याच्यात. हा 4 गुणिले 6 म्हटला असता 6 चौक किती आला मित्रांनो 24 वर्ष हे आजचं वय. मात्र प्रश्नात विचारलेलं आहे मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय किती असणार आहे. थोडक्यात या 24 मध्ये जर मी अधिक 10 वर्ष ऍड केली तर मोठ्या भावाचं 10 वर्षानंतरचं वय असणार आहे 34 वर्ष, जे दिलंय पर्याय क्रमांक ए मध्ये. बघूयात पुढचा प्रश्न काय आहे. मला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची सासू माझी आत्या लागते तर मीरा मालाची कोण असणार आहे. सर्वप्रथम आपण व्यक्ती ज्या दिल्यात त्या मांडून घेऊयात. माला आणि मीरा. माला मीराला उद्देशून म्हणते. काय म्हणते तुझ्या भावाची पत्नी. हिच्या भावाची पत्नी हिची कोण लागणार आहे वहिनी. तिची कोण मित्रांनो सासू. आता आपल्या वहिनीची सासू म्हणजे ही मीराची कोण लागणार आहे मित्रांनो आई लागणार आहे. राईट. आणि ही जी आहे ही मालाची कोण आहे मित्रांनो आत्या आहे. कोण आहे आत्या आहे. थोडक्यात काय तर माला जर हिला आत्या म्हणते आहे आणि ही जर मीराची आई आहे तर मीरा जी आहे ही मालाची कोण लागणार आहे आत्याची मुलगी. याचा अर्थ काय लागणार आहे आते बहीण लागणार आहे. प्रश्न आपल्याला काय विचारला होता तर मीरा मालाची कोण. मीरा मालाची आते बहीण लागणार आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर ठरत आहे. यानंतर बघतोय पुढचा प्रश्न. बघाल पुढचा प्रश्न सुद्धा नातेसंबंधांशी रिलेटेड आहे. शिल्पा मणिमाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे तर मनीषाचे शिल्पाशी असणारे नाते काय असणारे. बघाल शिल्पा ही कोणाला म्हणते मित्रांनो मणिमाला म्हणते आहे. काय म्हणते आहे माझी आजी. कोणाची शिल्पाची आजी. तुझ्या नवऱ्याची मणिमाचा नवरा कोण आहे आई आहे. ही व्यक्ती जी आहे ही स्त्री जी आहे ही याची कोण आहे आई आहे. तर मणिमाचे शिल्पाशी असणारे नाते काय असणारे. बघाल आता शिल्पाची जी आजी आहे ती मणिमाच्या नवऱ्याची कोण आहे आई आहे. थोडक्यात काय रे जर शिल्पा ही या व्यक्तीच्या मुलीची मुलगी असेल तर शिल्पाची मणिमा कोण लागणार आहे मामी लागणार आहे. आणि जर शिल्पाची आजी थोडक्यात हा जर हिचा मुलगा आहे तर शिल्पा जर याची मुलगी असेल
तर शिल्पाची मनीमा कोण लागणार आहे? आई लागणार आहे. मामी किंवा आई हे दोन्ही पर्यायात दिसत नाहीयेत, म्हणून उत्तर येणारे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर मित्रांनो, हा होता काल झालेला पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरतीचा पेपर सोपा होता. 40 प्रश्न होती आणि 40 प्रश्न सोडवायला खरं तर कितीही वेळ घेतला तरी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जाणार नव्हता. आपल्याकडे 40 प्रश्न आणि 40 मिनिटांचा पुरेसा वेळ असतो. याचा पूर्ण व्यवस्थित वापर करून उत्तर न चुकवता आपण पेपर सोडवला पाहिजेत. येणाऱ्या आगामी मुंबईसाठी यातलीच प्रश्न, किंवा मी म्हणेल की आपण मागचे काही पेपर जर बघितले मित्रांनो, तर आपल्या लक्षात येतंय की आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील आहे अशी प्रश्न पुढच्या जिल्ह्यांमध्ये विचारली गेलेली आहेत. मुंबईचा पेपर बाकी आहे. मुंबईसाठी कॉम्पिटिशनही खूप असणार आहे. तर मुंबईच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स जर घ्यायचे असतील तर मागचे हे पेपर बघणं गरजेचं ठरणार आहे. आपल्या अकॅडमीनं, थोडक्यात आपल्या चॅनलनं ही सगळी पेपर जी आहेत मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातली, ही तुमच्यासाठी सोडून दिलेली आहेत. हे गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण होतं. याच पद्धतीनं मराठी आणि जीएसचं सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं विश्लेषण गौरी मॅमनं करून दिलेलं आहे. तर ते तुम्ही नक्कीच बघणार आहात. हा पेपर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहात. पुन्हा भेटूयात एक नवीन पेपर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.